कळतच नाहीये. का अपमान करता तुम्ही आईंचा सारखा? मला सांगा, तुम्ही नेहमी बाबांविषयी बोलता की ते भुवनेश्वरी मॅडमचा कधीही मान ठेवायचे नाही, त्यांच्याशी वाईट वागायचे. तुम्ही कसे वागता आता आईंशी? हा, कुठून आला हा विरोधाभास तुमच्या? तुम्ही आमची तुलना चारवा सुरूंशी संग करूच नका. लई फरक आहे आमच्यात आणि त्यांच्यात, माहिती आहे ना. आणि या काल आल्यात चारुलता मॅडम. मला तर ते आठवत बी नाही खरं सांगायचं तर. आई म्हणून मला काही शून्य आठवण आहे त्यांची. माझ्यासाठी त्या अनोळखीच आहेत. उलट तुम्हीच त्यासनी सांगा या असलं काहीतरी करू नका म्हणून. आणि मला जे नातं आठवत बी नाही ते तुम्ही माझ्यावर का लादताय? मला आठवत नसेल अधिपती, पण नातं तर आहे ना, खरं नातं आहे. खरं तुमच्यासाठी असलं, आमच्यासाठी काय खरं बिरं काय नाही. आमचा त्यांचा काही संबंध बी नाही. आणि त्या इथं आल्यामुळे माझ्या आयुष्यात काय फरक बी पडलेला नाही. त्या या घरात राहिल्या काय न राहिल्या काय मला खरंच फरक पडत नाही. काय कसं बोलताय तुम्ही अधिपती? तुमच्या सख्या आईविषयी बोलताय तुम्ही, असं कसं बोलू शकता? तुम्ही ना चोच इशे उघडत बसू नका. मी तुम्हाला लय वेळा सांगितलंय, आमच्यासाठी आमच्या आई म्हणजे आमच्या फक्त आई साहेब आहेत, पास बाकी कोण नाही. आता ह्यो इशे बंद करा. मी हात जोडतो. समाधान वाटतं मला. आवडली म्हणजे नुसती आवडली नाही, मी आणखी 3-4 वाट्या खाऊ शकतो एवढी आवडली आहे मला. मग आणखी आणून देऊ का? मी आणते तुमच्यासाठी. चारू, काय झालंय? नाही, काही नाही झालं. मी खीर आणते ना तुमच्यासाठी. काहीतरी बिनसलंय ना? काय झालंय सांगशील? नाही हो, खरंच काही नाही. मुलानं खिरीला हात सुद्धा लावला नाही ना? म्हणजे जेवताना नाहीच खाणार म्हणाला तो. नंतर तू घेऊन गेलीस तेव्हाही नको म्हणाला असेल. नाही, तसं काही नाही. त्याचं पोट भरलं असेल ना, त्यामुळे नाही खाल्ली. त्यात काय एवढं. किती पांघरून घालशील? अधिपतीला अक्कल कधी येणार आहे मला कळत नाही. म्हणजे त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढायचा मी एवढा प्रयत्न करतोय, पण त्याचा काही उपयोग होत नाही. मला वाटलं होतं तू आल्यानंतर त्याच्यामध्ये फरक पडेल, पण नाही. तू आल्यावर तर हट्टीपणा जास्त वाढतोय त्याचा. मला कळत नाही त्याचं काय करावं. जाऊ द्या, तुम्हाला आवडली ना खीर, मी आणते तुमच्यासाठी. चारू, ऐक ना, मी रूम मध्ये जातो, मला तिकडेच खीर पाठवशील? अरे वा, काय मस्त घमघमाट येतोय खिरीचा. बरं झालं तुम्ही आलात. मी आलेच आहे ना खीर देऊन. बरं, ही खिरीची वाटी कोणाला घेऊन चाललायसा? त्यांना खीर खूप आवडली आहे ना, त्यांना आणखीन थोडी हवी आहे, त्यांना देऊन येते. अरे देवा, एवढीशीच खीर राहिली वय? पुरेल आपल्या सगळ्यांना. मी आलेच त्यांना खीर देऊ. अव नाही, आपणच नाही खाणार आहे खीर. अजून लई लोक आहेत की खीर खायची. का त्या समजासनी असं हातावर प्रसादावानी घ्यायला लावणार आहे खीर काय? अहो नाही, पुरेल. एक एक वाटी येईल सगळ्यांना. बया, म्हणजे एकाच वाटीत उरकायचंय वय? त्याचं काय आहे, सणावाराचं का नाही लोक 2-4 वाट्या जास्तच खात्यात, आहे का नाही? तुम्हाला अंदाज नाही आला काय? आता कशी पोटभर खायला मिळणार हो खीर? अहो सगळ्यांची जेवण झालीच आहेत आता. म्हणजे असं म्हणा की तुम्हाला अंदाजच आला नाही म्हणून. हो, आता खीर चांगली झाल्या म्हणल्यावर लोक भरपूर खीर खाणारच की, नाही का? कसं आहे, ह्या घरात का नाही नुसती तोंडाला पानं पुसल्यावानी करायची पद्धत नाही बरं का. या घरात का नाही जंगी कामं असतात. पोट भरेपर्यंत नाही, पोट फुटेपर्यंत खायला घालायची आमची ताई, आणि ते बी समद्यासनी. अहो तुम्हाला जमत नाही तर कशाला तुम्ही आलाय हो इकडं किचन मध्ये? तर कशाला लुडबुड करायला सा? अहो धनाजी करतोय की, धनाजीला समज शिकवलं आमच्या ताईनं, त्यानं केलं असतं. तुम्ही कशा पायी इकडं आलाय सा? नाही, मला काय वाटायलंय आता ही जेवणाची पद्धत बी तुम्ही बदलायला असं वाटतं ताईची. नाही तर काय. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची, ज्याने हे चक्र थांबेल. आपल्यातली भांडणे थांबतील, आपला त्रास संपेल. काय करू? हे बघा, तुम्ही जर त्यांच्याशी चांगलं वागलात, प्रेमाने बोललात, त्यांना समजून घेतलं तर त्यांना बरं वाटेल. तुम्हाला काही वाटू देत, पण त्यांचा मान राखण्यासाठी तरी त्यांच्याशी चांगलं वागा. असं केलं ना अधिपती, तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. किती प्रेमाने त्यांनी खीर केली होती हो, एक घास तरी खायचा. मला जर खीर खायचीच नसेल तर जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे? त्यांच्या प्रेमाला तुम्ही जबरदस्ती म्हणताय अधिपती?
तुम्हाला माहितीये सगळ्यांनी खीर खाल्ली, सगळ्यांनी कौतुक केलं, पण त्यांनी केलेली खीर तुम्ही खाणं, तुम्ही त्यांचं कौतुक करणं हे त्यांच्यासाठी इतर कशाही पेक्षा महत्वाचं आहे. काय तुम्ही परत आता तेच करताय, तुम्ही त्यांचा विचार करताय आणि त्यांची बाजू तुम्ही माझ्याकडे मांडताय. मी बाजू नाही मांडत अधिपती. मला एवढंच म्हणायचं की ठीक आहे, तुम्हाला नव्हती ना खायची खीर, तरी त्यांचा मान राखण्यासाठी एक घास खाल्ला असतात, काय फरक पडला असता? नाही पडला असता फरक. मानबिन जोगा राखायचं ते तुमचं तुम्ही राखा, मी नाही मान राखा. मी राखतेच आहे मान, सगळेच राखतायत, पण त्यांना तुमच्याकडून जे समाधान मिळणार आहे ना ते इतर कुणाकडूनही मिळणार नाही. हो, पण त्यांच्या समाधानासाठी मी माझ्या मनाची शांती का खराब करून घेऊ? तुम्ही उगीच मला ढकलूच नका तिकडे. मला ज्या वाटेनं जायचं नाही त्या वाटेनं मला कशाला जायला लावताय तुम्ही? का वाटत नाहीये? त्या एकट्यात बिचारे अधिपती तुमची वाट बघतायत. इतक्या वर्षानंतर त्यांना त्यांचा लेख भेटलाय. त्यांना कसं वाटत असेल तुम्ही असे वागता त्यांच्याशी बघून? काय काय वागलो मी? काय अपमान केलेला नाही त्यांचा? कधी एक शब्द चुकीचा बोललोय तुम्ही बघितलाय? काहीतरी आपलं सांगताय तुम्ही. पण अहो, मला त्यांच्याविषयी जे वाटतंय, आमच्या आईसाहेबांविषयी जे वाटते ते मी कसं बदलणार? आमच्या आईसाहेबांची जागा मी कोणाला देऊ शकत नाही हो. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, ते तुम्ही बी समजून घ्या. आणि उलट तुम्ही जर त्यासनी सांगा, म्हणावं हे असलं करू नका, बास करा, बंद करा, तर लय झालं. नाहीतर का नाही एक दिवस मग माझा संयम सुटत. असं चिडून आणि रागावून घराबाहेर नाही पडायचं कधीच.